प्रिय विद्यार्थी मित्रो, थर्ड टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. आणि आजचं हे आपलं 5वं लेक्चर. याच्यामध्ये सुरुवातीला आपण इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर हे आर्टिकल पाहणार आहोत. थर्मल रेडिएशन याला फक्त रेडिएशन असंही म्हणतात, तर कधी कधी याला रेडियंट एनर्जी असं म्हणतात. तर थर्मल रेडिएशन, रेडियंट एनर्जी अशी अनेक नावं आहेत. तर रेडिएशन आणि मॅटर यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होते त्याची माहिती या आर्टिकलमध्ये आपण पाहणार आहोत. तसं पाहिलं तर आपण जी सनलाईट बघतो, सूर्यप्रकाश, तो सुद्धा रेडिएशनचाच प्रकार आहे. सनलाईट हे रेडिएशन आहे, म्हणजेच ते थर्मल रेडिएशन आहे, म्हणजेच ते रेडियंट एनर्जी आहे. तर अशा रेडिएशनची मॅटरशी कशी इंटरॅक्शन होते ते आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. जर एखाद्या मॅटरच्या म्हणजेच एखाद्या बॉडीच्या सरफेसवरती रेडिएशन किंवा रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते, त्यावेळी 3 गोष्टी घडू शकतात. फेन रेडिएशन और रेडियंट एनर्जी incident on a surface of body, then पहिलं काय घडू शकतं, तर जे रेडिएशन इन्सिडेंट होतं आहे त्याच्यातला काही पार्ट हा रिफ्लेक्ट होतो. सम पार्ट ऑफ रेडिएशन इज रिफ्लेक्टेड. दुसरं काय होऊ शकतं, तर सम पार्ट हा बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब केला होता. सम पार्ट ऑफ रेडिएशन इज ॲब्सॉर्ब्ड. आणि तिसरं काय होऊ शकतं, तर इन्सिडेंट रेडिएशनचा काही पार्ट हा त्या बॉडीमधून आरपार ट्रान्समिट होऊ शकतो. सो सम पार्ट ऑफ रेडिएशन इज ट्रान्समिटेड. तर परत एकदा लक्षात घ्या, एखाद्या बॉडीच्या सरफेसवरती ज्यावेळी रेडिएशन किंवा रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते, त्यावेळी इन्सिडेंट होणाऱ्या रेडिएशनचा काही पार्ट हा रिफ्लेक्ट होतो. इन्सिडेंट रेडिएशनचा काही पार्ट हा ॲब्सॉर्ब होतो, तर काही पार्ट हा त्या बॉडीमधून ट्रान्समिट होतो. हे 3 गोष्टी घडू शकतात आणि त्या आपण एका फिगरच्या सहाय्यानं पण समजून घेऊ शकतो. हे इन्सिडेंट रेडिएशन, या इन्सिडेंट रेडिएशनचा काही पार्ट रिफ्लेक्ट होतो, काही पार्ट ॲब्सॉर्ब होतो, तर काही पार्ट बॉडीमधून ट्रान्समिट होतो. तर रिफ्लेक्शन, ॲब्सॉर्प्शन आणि ट्रान्समिशन ह्या 3 गोष्टी घडू शकतात केव्हा, ज्यावेळी रेडिएशन आणि मॅटर म्हणजेच बॉडी, रेडिएशन आणि बॉडी यांच्यामध्ये इंटरॅक्शन होताना ह्या 3 गोष्टी घडू शकतात. रिफ्लेक्शन, ॲब्सॉर्प्शन आणि ट्रान्समिशन. समजा क्यू इतकी टोटल क्वांटिटी ऑफ रेडिएशन हे बॉडीवरती इन्सिडेंट होते. बॉडीवरती क्यू इतकी टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट होते. सो क्यू इज द टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. क्यू पैकी
क्यू ए इतका पार्ट बॉडी ॲब्सॉर्ब करते. क्यू पैकी क्यू ए इतकी रॅडियंट एनर्जी बॉडी ॲब्सॉर्ब करते. सो क्यू ए इज द पार्ट ऑफ टोटल रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड by the body. Similarly, QR is the part of total quantity, total radiant energy reflected by the body, and QT is the part of total radiant energy transmitted by the body. तर एकूण क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी क्यू इतकी बॉडीवरती इन्सिडेंट होते आणि क्यू पैकी क्यू ए इतकी रॅडियंट एनर्जी बॉडी ॲब्सॉर्ब करते. क्यू आर इतकी रॅडियंट एनर्जी बॉडी रिफ्लेक्ट करते. तर क्यू टी इतकी रॅडियंट एनर्जी बॉडी ट्रान्समिट करते. ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन या व्यतिरिक्त काही घडत नसल्यामुळं क्यू ए, क्यू आर आणि क्यू टी यांची जर सम घेतली, यांची जर बेरीज केली तर ती क्यू इतकी येते. सो क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. टोटल रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी इज इक्वल टू part of radiant energy absorbed by the body plus part of radiant energy reflected by the body and part of radiant energy transmitted by the body. So Q is equal to QA plus QR plus QT. आता या इक्वेशनला Q न डिवाइड केलं, डिवायडिंग बाय Q, तर आपल्याला काय मिळेल? तर एल एच एसला क्यू बाय क्यू केल्यामुळे 1 मिळेल. एल एच एसला क्यूला क्यूनं डिवाइड केलं तर 1 मिळेल. आर एच एसला क्यू ए, क्यू आर, क्यू टी यांना सेपरेटली डिवाइड केलं तर आर एच एसला पहिली टर्म मिळेल क्यू ए बाय क्यू, दुसरी टर्म मिळेल क्यू आर बाय क्यू, तर तिसरी टर्म मिळेल क्यू टी बाय क्यू. So dividing by Q, we get 1 is equal to QA by Q plus QR by Q plus QT by Q. But QA by Q is the coefficient of absorption and it is denoted by A. Similarly, QR by Q is the coefficient of reflection, notation is R, and QT by Q is the coefficient of transmission, notation is T. So QA by Q is the A, QR by Q is the R, and QT by Q is the T. आणि ही सबस्टिट्यूशन जर आपण केली तर आपल्याला 1 is equal to A plus R plus T हे इक्वेशन मिळेल. म्हणजेच A plus R plus T is equal to 1 हे इक्वेशन मिळेल. तर लक्षात ठेवा 3 कोएफिशियंट आहेत. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन A, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन R अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन T यांची जर सम घेतली तर ती ऑलवेज इक्वल टू 1 येते. सो ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी जे 3 कोएफिशियंट आहेत ए, आर आणि टी यांच्या डेफिनेशन्स इथं आहेतच मॅथमॅटिकली, तर त्या डेफिनेशन्स आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन याची मॅथमॅटिकल डेफिनेशन ए इज इक्वल टू क्यू ए बाय क्यू. ए इज इक्वल टू क्यू ए बाय क्यू, बट क्यू ए इज द अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड, किंवा
क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्बड. तर क्यूचा मिनिंग टोटल अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट किंवा टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट. तर ही मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. ए इज इक्वल टू क्यू ए बाय क्यू इज इक्वल टू अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड डिवायडेड बाय टोटल अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट. आणि याच्यावरून कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए याच्या डेफिनेशनचं वर्डिंग सांगता येईल. दी रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी टू टोटल अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. सोपी डेफिनेशन आहे. दी रेशो ऑफ amount of radiant energy absorbed by the body to total amount of radiant energy incident on the body is called as coefficient of absorption. So this is definition. The ratio of amount of radiant energy absorbed by the body to total amount of radiant energy incident on the body is called as coefficient of ॲब्सॉर्प्शन. याचप्रमाणे सेकंड कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, त्याची मॅथमॅटिकल डेफिनेशन आर इज इक्वल टू क्यू ए बाय क्यू आर इज इक्वल टू क्यू आर बाय क्यू अँड क्यू आर is the amount of radiant energy reflected by the body and Q is the total amount of radiant energy incident on the body. So definition of coefficient of reflection R is the ratio of amount of radiant energy reflected by the body to total amount of radiant energy incident on the body is called as coefficient of reflection R. And last, third coefficient is coefficient of transmission T. Mathematically, T is equal to Qt by Q. Qt is amount of radiant energy transmitted by the body. Q is total amount of radiant energy incident on the body. So mathematically, T is equal to Qt by Q is equal to amount of radiant energy transmitted divided by total amount of radiant energy incident. Therefore, the wording of definition of coefficient of transmission T is the ratio of amount of radiant energy transmitted by the body to total amount of radiant energy incident on the body is called as coefficient of transmission T. So there are three coefficients: coefficient of absorption A, coefficient of reflection R, and coefficient of transmission T. So when radiation interact with a body, then some part of radiation is reflected, some part of radiation is absorbed, and some part of radiation is transmitted. So during interaction of radiation with matter, three things can happen. One is reflection, second is absorption, and third one is transmission. Coefficient related to absorption is the coefficient of absorption A. The coefficient related to reflection is coefficient of reflection R, and the coefficient related to transmission is the coefficient of transmission T. So this is all about interaction of radiation with matter. Now
बॉडीचे काही प्रकार आपण पाहणार आहोत किंवा सबस्टन्सचे काही प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे डायथर्मॅनस सबस्टन्स किंवा डायथर्मॅनस बॉडी. एखाद्या बॉडीमधून इन्सिडेंट रेडिएशन जर ट्रान्समिट होत असेल तर त्या बॉडीला डायथर्मॅनस बॉडी किंवा डायथर्मॅनस सबस्टन्स असं म्हणायचं. परत एकदा समजून घ्या. ज्या बॉडीमधून रेडिएशन किंवा रेडियंट एनर्जी ट्रान्समिट होऊ शकते त्या सबस्टन्सला किंवा त्या बॉडीला डायथर्मॅनस सबस्टन्स असं म्हणायचं. So, meaning of diathermanous substance is the substance through which radiant energy can pass or radiant energy can transmit is called as diathermanous substance. आणि जस्ट आपण डेफिनेशन पाहिले, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन T is equal to QT बाय Q. जर एखाद्या बॉडीतून रेडिएशन ट्रान्समिट होत असतील तर क्यूटीची किंमत ही 0 नसते. क्यूटीचं नाव काय आहे? अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ट्रान्समिटेड. जर बॉडीमधून रेडिएशन ट्रान्समिट होत असतील तर क्यूटीची किंमत 0 असणार नाही. क्यूटीला काहीतरी किंमत असणार आणि क्यूटीची किंमत जर 0 नसेल तर टीची किंमतसुद्धा 0 असणार नाही. म्हणून डायथर्मॅनस सबस्टन्सच्या बाबतीत पहिलं कमेंट असं करता येईल की फॉर डायथर्मॅनस सबस्टन्स टी इज नॉट इक्वल टू 0. हे पहिलं कमेंट फॉर डायथर्मॅनस सबस्टन्स T is not equal to 0. Meaning is the substance through which radiant energy can transmit is called as diathermänous substance, and therefore for diathermänous substance T is not equal to 0. डायथर्मॅनस सबस्टन्सची एक्झाम्पल्स कोणते आहेत? तर ग्लास इज ए डायथर्मॅनस सबस्टन्स, क्वार्ट्स, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, these are the examples of diathermanous substance. Through these substances radiant energy can pass or radiant energy can transmit. So glass, quartz, sodium chloride, hydrogen, etc. are the diathermanous substances. दुसरा जो सबस्टन्सचा प्रकार आहे तो याच्या अगदी उलट आहे, अथर्मॅनस सबस्टन्स. आणि त्याचा मिनिंग असं आहे की ज्या बॉडीमधून इन्सिडेंट रेडिएशन बिलकुल ट्रान्समिट होत नाही, अजिबात ट्रान्समिट होत नाही आहे, अशा बॉडीला अथर्मॅनस सबस्टन्स असं म्हणायचं, अथर्मॅनस बॉडी असं म्हणायचं. अथर्मॅनस सबस्टन्सच्या बाबतीत जर रेडिएशन इन्सिडेंट झालं तर फक्त रिफ्लेक्शन होतं आणि ॲब्सॉर्प्शन होतं, बिलकुल ट्रान्समिशन होत नाही. बॉडीमधून रेडिएशन बिलकुल पास होत नाहीत. मग अशी जी बॉडी, असा जो सबस्टन्स आहे त्याला अथर्मॅनस सबस्टन्स असं म्हणायचं. मग डायथर्मॅनस सबस्टन्सच्या अगदी उलट. म्हणून अथर्मॅनस सबस्टन्सचं मिनिंग असं सांगता येईल, अ सबस्टन्स थ्रू विच रेडियंट एनर्जी कॅनॉट पास और कॅनॉट ट्रान्समिट is called as अथर्मॅनस सबस्टन्स. तर हा त्याचा मिनिंग, सबस्टन्स
through which radiant energy cannot pass is called as अथर्मॅनस सबस्टन्स. आणि अथर्मॅनस सबस्टन्सच्या बाबतीत कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन टीची डेफिनेशन टी इज इक्वल टू क्यू टी बाय क्यू. अथर्मॅनस सबस्टन्सच्या बाबतीत रॅडियंट एनर्जी बिलकुल ट्रान्समिट होत नाही, म्हणून क्यू टीची किंमत ही 0 असते. क्यू टीचं नाव काय? अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ट्रान्समिटेड. अथर्मॅनस सबस्टन्समधून बिलकुल ट्रान्समिशन होत नाही, म्हणून अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ट्रान्समिटेड क्यू टी इज इक्वल टू 0. आणि जर क्यू टीची किंमत 0 असेल तर या डेफिनेशननुसार टीची पण किंमत 0 येईल. ॲज क्यू टी इज इक्वल टू 0 देन टी इज इक्वल टू 0. त्यामुळे पहिलं जे कमेंट आहे ते असं आहे की फॉर अथर्मॅनस सबस्टन्स टी इज इक्वल टू 0. आणि जस्ट आपण पाहिले की ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. बट टी इज इक्वल टू 0. सो ए प्लस आर प्लस 0 इज इक्वल टू 1. Therefore a plus r is equal to 1. So for अथर्मॅनस substance T is equal to 0. Hence a plus r is equal to 1. तर for डायथर्मॅनस substance T is not equal to 0. त्याच्या अगदी उलट for अथर्मॅनस substance T is equal to 0. यानंतर सबस्टन्सचा तिसरा प्रकार आहे परफेक्ट अथर्मॅनस सबस्टन्सचे एक्झाम्पल्स आहेत वॉटर, वूड, आयर्न, मॉइस्ट एअर ॲटसेट्रा. यानंतर तिसरा सबस्टन्स जो आहे तो आहे परफेक्ट ट्रान्समिटर किंवा कम्प्लिटली ट्रान्सपरंट. सबस्टन्सचा तिसरा प्रकार परफेक्ट ट्रान्समिटर किंवा त्यालाच कम्प्लिटली ट्रान्सपरंट असंही म्हणतात. आणि याचा मिनिंग असं आहे, एखाद्या बॉडीवरती जर रॅडिएशन इन्सिडेंट झालं तर इन्सिडेंट होणारं सर्वच्या सर्व रॅडिएशन हे ट्रान्समिट होतं. इन्सिडेंट रॅडिएशनचा थोडासाही पार्ट रिफ्लेक्ट होत नाही आहे किंवा थोडासाही पार्ट ॲब्सॉर्ब होत नाही आहे. जेवढं रॅडिएशन इन्सिडेंट होतं ते सर्वच्या सर्व बॉडीमधून ट्रान्समिट होतं. अशा बॉडीला, अशा सबस्टन्सला परफेक्ट ट्रान्समिटर असं म्हणायचं. ज्या बॉडीमधून सर्वच्या सर्व रॅडिएशन ट्रान्समिट होतात त्या बॉडीला परफेक्ट ट्रान्समिटर असं म्हणायचं. आणि इंग्रजी त्याचं मिनिंग असं सांगता येईल, ए बॉडी or a substance for which body transmit all the incident radiation incident on it is called as perfect transmitter or completely transparent. A substance which pass all their radiant energy incident on it is called as perfect transmitter or completely transparent. आणि जर बॉडी फक्त ट्रान्समिशनच करत असेल, बिलकुल ॲब्सॉर्प्शन करत नसेल, बिलकुल रिफ्लेक्शन करत नसेल, तर ए आणि आर दोघांच्याही किमती 0 असतील. ए आणि आर दोघांच्याही किमती 0 असतील आणि फक्त टीचीच किंमत 1 असेल. सो फॉर परफेक्ट ट्रान्समिटर टी इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर ए अँड आर बोथ आर इक्वल टू 0. जस्ट आपण पाहिले की ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. But in case of perfect transmitter,
only T is equal to 1 and therefore A and R both are equal to 0. तर परफेक्ट ट्रान्समीटरच्या बाबतीत हे अतिशय महत्त्वाचं कमेंट की फॉर परफेक्ट ट्रान्समीटर T is equal to 1 therefore A and R both are equal to 0. तर 3 सबस्टन्सचे प्रकार आपण पाहिले. डायथर्मॅनस सबस्टन्स, अथर्मॅनस सबस्टन्स आणि परफेक्ट ट्रान्समीटर. आणि तिन्ही सबस्टन्सपेक्षा सर्वात महत्त्वाचं सबस्टन्स जो आहे किंवा बॉडी आहे ती परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपल्याला सर्वात जास्त इंटरेस्ट या बॉडीमध्ये आहे, परफेक्ट ब्लॅक बॉडी. आपल्याला डायथर्मॅनस, अथर्मॅनस किंवा परफेक्ट ट्रान्समीटर हे जे 3 प्रकार आपण पाहिले त्याच्यामध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट नाही आहे. आपल्याला जास्त इंटरेस्ट परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये आहे. त्यामुळं लक्षपूर्वक आहे का. अर्थात मिनिंग सोपाच आहे. मिनिंग असं आहे, एखाद्या बॉडीवरती इन्सिडेंट होणारं रेडिएशन जर कम्प्लिटली ॲब्सॉर्ब होत असेल तर त्या बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हणायचं. परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या बाबतीत जेवढी रेडिएशन इन्सिडेंट होत आहेत ती सर्वच्या सर्व बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब होतात. त्याचं बिलकुल रिफ्लेक्शन किंवा ट्रान्समिशन होत नाही. इन्सिडेंट होणारं रेडिएशन सर्वच्या सर्व ॲब्सॉर्ब केलं जातं. अशा बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हणायचं. म्हणून त्याचं मिनिंग असं आहे इंग्रजीत, ए बॉडी विच ॲब्सॉर्ब ऑल द रेडियंट एनर्जी incident on it is called as perfectly black body. A body which absorbs all the radiant energy incident on it is called as perfectly black body. आपण 3 कोएफिशियंट पाहिले, A, R आणि T. परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या बाबतीत फक्त आणि फक्त ॲब्सॉर्प्शन होतं, रिफ्लेक्शन होत नाही, ट्रान्समिशन होत नाही. आणि रिफ्लेक्शन ट्रान्समिशन होत नसल्यामुळं आर आणि टीची किंमत दोघांची किंमत 0 असते. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ह्या दोघांच्याही किमती 0 असतात. आणि ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 असतं. पण त्यामध्ये आर आणि टीची किंमत दोघांची किंमत 0 असते. त्यामुळं एची किंमत मात्र 1 असते. तर परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी फक्त एची किंमत 1, तर आर आणि टी दोघांच्याही किमती 0 असतात. म्हणून कमेंट असं करता येईल की फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी ए इज इक्वल टू 1 बट फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी आर अँड टी बोथ आर इक्वल टू 0. सो मिनिंग परत एकदा बघा, बॉडी विच ॲब्सॉर्ब्स ऑल द रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी and therefore for perfectly black body A is equal to 1 but R and T both are equal to 0. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी याचं तसं एक्झाम्पल एकही नाही. कुठलीच अशी बॉडी नाही आहे की जी ऑल दी रेडिएशन्स ॲब्सॉर्ब करते. इन्सिडेंट होणारी सर्वच्या सर्व रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करेल अशी एकही बॉडी नाही. परंतु लॅम्प ब्लॅक म्हणजे दिव्याची काजळी, लॅम्प ब्लॅक किंवा प्लॅटिनम ब्लॅक ह्या 2 बॉडीज, हे 2 सबस्टन्सेस मात्र इन्सिडेंट होणाऱ्या रेडियंट एनर्जीपैकी 97% ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते.
म्हणजे लॅम्प ब्लॅक, प्लॅटिनम ब्लॅक याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणू शकतो प्रॅक्टिकल पर्पजसाठी. कारण हे दोन सबस्टन्सेस लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक मॅक्झिमम म्हणजेच 97% रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे लॅम्प ब्लॅकवरती जर 100 जूल इतकी रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट झाली तर लॅम्प ब्लॅक 97 जूल एवढं ॲब्सॉर्ब करते. आणि राहिलेली जी 3 जूल आहे, 3 जूल इतकी एनर्जी रिफ्लेक्ट करते किंवा ट्रान्समिट करते. पण 100 जूलपैकी 97 जूल एवढी रॅडियंट एनर्जी लॅम्प ब्लॅक किंवा प्लॅटिनम ब्लॅक ॲब्सॉर्ब करते. म्हणून तिसरं कमेंट असं आहे की लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक ॲब्सॉर्ब नियरली 97% रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. तर हे तिसरं कमेंट, लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक ॲब्सॉर्ब नियरली 97% ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. तर हे तिसरं कमेंट. यानंतर चौथं कमेंट असं आहे की परफेक्टली ब्लॅक बॉडी ही मॅक्झिमम एनर्जी ॲब्सॉर्ब करते, सर्वच्या सर्व एनर्जी ॲब्सॉर्ब करते. म्हणून परफेक्टली ब्लॅक बॉडी ही गुड ॲब्झॉर्बर आहे. आणि जी बॉडी गुड ॲब्झॉर्बर असते ती गुड इमिटरसुद्धा असते. म्हणून परफेक्टली ब्लॅक बॉडी ही गुड इमिटरसुद्धा असते. म्हणजे चौथं कमेंट, परफेक्टली ब्लॅक बॉडी इज गुड ॲब्झॉर्बर बिकॉज परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲब्सॉर्ब all the radiant energy incident on it. Hence, perfectly black body is good absorber, and good absorber is always good emitter. Therefore, perfectly black body is good emitter also. And last comment, perfectly black body is good absorber. Therefore, perfectly black body is good reflector. As well as it is perfectly black body is poor reflector as well as it is poor transmitter, because perfectly black body do not reflect radiant energy. Perfectly black body do not transmit incident radiation, and therefore perfectly black body is poor reflector and poor transmitter, but perfectly black body is good absorber or good emitter. So this is the meaning and comments about perfectly black body. Meaning is body. Which body? So body which absorb all the radiant energy incident on it is called as perfectly black body. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी A is equal to 1 but R and T both are equal to 0. निसर्गात अशी एकही वस्तू नाही की जिला परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणता येईल, परंतु लॅम्प ब्लॅक किंवा प्लॅटिनम ब्लॅक याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असं प्रॅक्टिकल पर्पजसाठी म्हणू शकतो. बिकॉज लॅम्प ब्लॅक, प्लॅटिनम ब्लॅक ॲब्सॉर्ब नियरली 97% of radiant energy incident on it. Perfectly black body is good absorber as well as it is good emitter, but perfectly black body is poor reflector and poor transmitter. नेचरमध्ये अशी एकही बॉडी नाही की जिला परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हणता येईल. नॅचरली
परफेक्टली ब्लॅक बॉडीचं एकही एक्झाम्पल नाही, परंतु आर्टिफिशियली आपण फेरीज ब्लॅक बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हणू शकतो. फेरीज ब्लॅक बॉडी ही नॅचरल ब्लॅक बॉडी नाही. फेरीज ब्लॅक बॉडी ही आर्टिफिशियल किंवा मॅनमेड अशी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. मग तिचं कन्स्ट्रक्शन आणि तिचं वर्किंग आपण पाहणार आहोत. तर फिगरमध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी फेरीज ब्लॅक बॉडी दाखवलेली आहे आणि त्या फिगरवरून आपण फेरीज ब्लॅक बॉडीचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. तर कन्स्ट्रक्शन असं आहे की फेरीज ब्लॅक बॉडीला डबल वॉल्ड एक स्पियर असतो. फेरीज ब्लॅक बॉडी म्हणजे डबल वॉल्ड स्पियर. डबल वॉल्डमध्ये ही आउटर वॉल तर ही इनर वॉल. तर डबल वॉल्ड स्पियर असं पहिला पॉईंट सांगता येईल की फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड स्पियर. डबल वॉल्ड म्हणजे कोणते वॉल्ड तर आउटर वॉल अँड इनर वॉल. सो डबल वॉल्ड स्पियर हे फेरीज ब्लॅक बॉडीमध्ये असते. सो फेरीज ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल वॉल्ड स्पियर. ह्या डबल वॉल्ड स्पियरला इथं एक टायनी होल आहे. टायनी म्हणजे सूक्ष्म. टायनी होल आहे किंवा टायनी ॲपॅरेचर आहे. सो फेरीज ब्लॅक बॉडी इज प्रोव्हाइडेड विथ टायनी टायनी होल और टायनी ॲपॅरेचर. सो डबल वॉल्ड स्पियर इज प्रोव्हाइडेड विथ टायनी होल और ॲपॅरेचर. आणि हे जे टायनी होल आहे ह्या टायनी होलमधूनच रेडियंट एनर्जी आत येते. टायनी होलमधून रेडियंट एनर्जी आत येते. सो डबल वॉल्ड स्पियर इज प्रोव्हाइडेड विथ ॲपॅरेचर, टायनी होल and radiant energy enter the sphere through this aperture. आता जस्ट मगाशी मी सांगितलं की फेरीज ब्लॅक बॉडीमध्ये डबल वॉल्ड स्पियर असतो. डबल वॉल्डमध्ये एक आउटर वॉल असते आणि एक इनर वॉल असते. दोन्ही वॉलच्या मध्ये जी पोकळ जागा आहे, जी पोकळ स्पेस आहे, त्या पोकळ स्पेसमध्ये इव्हॅक्युएशन केलेलं असते. कम्प्लिटली इव्हॅक्युएटेड अशी ती स्पेस असते. म्हणजे आत इव्हॅक्युएटेड असते म्हणजे निर्वात पोकळी असते. आउटर वॉल आणि इनर वॉल याच्यामध्ये इथं जी व्हाईट कलरमध्ये जी पोकळ जागा दिसते तिथं कम्प्लीट इव्हॅक्युएशन असतं, निर्वात पोकळी असते. So space between outer and inner wall is evacuated. Space between outer and inner wall is evacuated. म्हणजेच दोन्ही वॉलच्या मध्ये जी पोकळी असते ती निर्वात पोकळी असते. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा की जी आउटर वॉल आहे, बाहेरचे वॉल, तिचा सरफेस हा पॉलिश्ड असतो किंवा सिल्वर्ड असतो. सो सरफेस ऑफ आउटर वॉल इज पॉलिश्ड और सिल्वर्ड. सरफेस ऑफ आउटर वॉल हा चकचकीत असतो. तर या स्लाइडमध्ये आपण फेरीज ब्लॅक बॉडीची रचना पाहत असताना
4 मुद्दे पाहिलेत. पहिला, ब्लॅक बॉडी consists of double walled sphere. This double walled sphere is provided with tiny hole. Radiant energy enter the sphere through this tiny hole. Space between inner and outer wall is evacuated and outer wall is polished. आणखी काही मुद्दे आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. आउटर वॉल पॉलिश्ड असते, परंतु इनर वॉल जे आहे स्पियरची, त्या इनर वॉलला मात्र आतून लॅम्प ब्लॅकचं म्हणजेच दिव्याच्या काजळीचं कोटिंग दिलं असतं. ही जी आतली स्पियर आहे, आतली वॉल आहे, इनर वॉल, ही इनर वॉल इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. outer wall is polished but surface of inner wall is coated with lamp black. याशिवाय हे जे ॲपॅरेचर आहे, ह्या ॲपॅरेचरच्या एक्झॅक्टली समोर, एक्झॅक्टली अपोजिट हे कोनिकल प्रोजेक्शन आहे. 1 मिनिट. दिस इज ॲपॅरेचर आणि त्याच्या अगदी समोर इथं एक कोनिकल प्रोजेक्शन आहे आणि या कोनिकल प्रोजेक्शनमुळं, सो ड्यू टू कोनिकल प्रोजेक्शन, इनकमिंग रेडियंट एनर्जी थ्रू होल हॅज ऑलमोस्ट नो चान्स ऑफ एस्केपिंग बॅक थ्रू द होल. सो दिस इज ॲपॅरेचर, दिस इज कोनिकल प्रोजेक्शन अपोजिट टू ॲपॅरेचर. आणि या कोनिकल प्रोजेक्शनमुळं होलमधून आत येणारं जे रेडिएशन आहे ते आहे असंच होलमधून पाठीमागं जाण्याची शक्यता बिलकुल नसते. कोनिकल प्रोजेक्शनला थटून ते आहे असं बाहेर जाईल ॲपॅरेचरमधून अशी शक्यता बिलकुल नसते. So conical projection is opposite to aperture, and due to conical projection, incoming radiation through the hole has no chance of escaping back through the hole. तर कन्स्ट्रक्शन इथं आपण परत रिपीट करू. फेरीज ब्लॅक बॉडी consists of double walled sphere. The double walled sphere is provided with tiny hole or aperture. Radiant energy enter the sphere through this aperture. This space between outer and inner wall is evacuated. Outer wall is polished. Inner wall is lamp blacked. There is conical projection opposite to aperture, and due to conical projection, incoming radiation has no chance of escaping back through the hole. कन्स्ट्रक्शन नंतर आपण आता वर्किंग बघूया. वर्किंग तर रेडियंट एनर्जी किंवा रेडिएशन होलमधून फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे एंटर करतं स्पियरच्या आत. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे रेडियंट एनर्जी होलमधून स्पियरच्या आत एंटर करते, परंतु कोनिकल प्रोजेक्शनमुळं त्याला पहिलं रिफ्लेक्शन मिळतं या मार्गानं आणि त्यानंतर त्याला अनेक वेळा रिफ्लेक्शन मिळतात. सो रेडियंट एनर्जी आत येताना ॲपॅरेचरमधून आत येते आणि आत आल्यानंतर त्या रेडिएशनला अनेक रिफ्लेक्शन मिळतात आणि प्रत्येक रिफ्लेक्शनच्या वेळेला 97% एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते. प्रत्येक रिफ्लेक्शनला 97% एनर्जी
ही ॲब्सॉर्ब केली जाते. त्यामुळे 2-3 रिफ्लेक्शनमध्ये सर्वच्या सर्व रेडियंट एनर्जी स्पियरच्या आत ही ॲब्सॉर्ब केली जाते. आणि म्हणून ही जी बॉडी आहे किंवा हा जो स्पियर आहे, हा स्पियर परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून ॲक्ट होतो, बिहेव होतो. तर वर्किंग रेडियंट एनर्जी एंटर कशातून? थ्रू द होल. आणि आत आल्यानंतर रेडिएशन आत आल्यानंतर त्या रेडिएशनला मल्टिपल रिफ्लेक्शन्स मिळतात. दिस इज फर्स्ट रिफ्लेक्शन, सेकंड रिफ्लेक्शन, थर्ड रिफ्लेक्शन, फोर्थ रिफ्लेक्शन, अशी मल्टिपल रिफ्लेक्शन मिळतात. सो व्हेन radiant energy enter through the hole, then it undergo multiple reflection. During each reflection, प्रत्येक रिफ्लेक्शनच्या वेळेला, ड्युरिंग each reflection 97% radiant energy get absorbed. प्रत्येक रिफ्लेक्शनच्या वेळेला एकूण एनर्जीपैकी 97% रेडियंट एनर्जी ही ॲब्सॉर्ब केली जाते. आणि त्यामुळं थोड्याच रिफ्लेक्शनमध्ये विदिन फ्यू रिफ्लेक्शन्स ऑलमोस्ट ऑल द रेडियंट एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड इनसाइड द स्पियर अँड देअरफॉर दिस ॲपॅरेचर ॲक्ट्स ॲज ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता मिनिंग समजावा, वर्किंग समजावं म्हणून मी परत एकदा एक्झाम्पल देऊन रिपीट करतो. समजा 100 जूल एवढी एनर्जी ह्या ॲपॅरेचरमधून एंटर झाली. या ठिकाणी पहिलं रिफ्लेक्शन मिळालं. जिथं पहिलं रिफ्लेक्शन मिळतं तिथं 100 पैकी 97 जूल एवढी एनर्जी पहिल्याच रिफ्लेक्शनमध्ये इथं ॲब्सॉर्ब केली जाते. राहिलेली 3 जूल इतकी एनर्जी, राहिलेल्या 3 जूलपैकी जवळजवळ साधारण 2.7 एवढी एनर्जी इथं ॲब्सॉर्ब होईल. राहिलेल्या 3 जूलपैकी जवळपास 2.7 जूल एवढी एनर्जी इथं ॲब्सॉर्ब होईल. आता राहिली फक्त 0.3 एवढी इथं ॲब्सॉर्ब होईल. त्यातून काय राहिली तरी इथं ॲब्सॉर्ब होईल. या पद्धतीनं सर्वच्या सर्व रेडियंट एनर्जी स्पियरच्या आत ॲब्सॉर्ब होते आणि स्पियर किंवा हे ॲपॅरेचर परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून बिहेव करतं. So working is radiant energy enter through the hole, and when radiant energy enter through the hole, then it undergo multiple reflection. During each reflection काय होतं? 97% radiant energy get absorbed. So within few reflection, काही थोड्या रिफ्लेक्शनमध्येच ऑलमोस्ट ऑल द रेडियंट एनर्जी is absorbed inside the sphere, and therefore sphere or aperture behave like a perfectly black body. And then we are going to see the last article, Prevost theory of heat exchange. तर हीट एक्सचेंज याच्याशी रिलेटेड ही प्रिव्होस्ट थेरी आहे. प्रिव्होस्ट हे सायंटिस्टचं नाव आहे आणि हीट एक्सचेंज होते त्याच्याशी रिलेटेड ही थेरी आहे. याच्यामध्ये काही पॉश्युलेट्स आहेत. त्यातलं पहिलं पॉश्युलेट आहे की ऑल बॉडीज emit radiant energy at all temperatures except
absolute zero of temperature, that is 0 Kelvin, and at the same time body absorb radiant energy emitted by the surrounding. समजा एखादी बॉडी असेल आणि ती एका सराउंडिंग मध्ये ठेवली आहे, तर बॉडीचं टेम्परेचर जर 0 केल्विन नसेल, 0 केल्विन सोडून अन्य कुठलंही टेम्परेचर असेल, 1 केल्विन, 2 केल्विन, 300 केल्विन, कुठलंही टेम्परेचर असेल, तर ती बॉडी कंटिन्युअसली सराउंडिंगशी रेडियंट एनर्जी इमिट करत असते, त्याचवेळी सराउंडिंगकडून रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब पण करत असते. ही बॉडी आहे, हे सराउंडिंग आहे. बॉडी सराउंडिंगमध्ये ठेवले आणि बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विन सोडून अन्य कुठलंही टेम्परेचर असेल, तर बॉडी इमिट रेडियंट एनर्जी टू सराउंडिंग. ॲट द सेम टाईम बॉडी ॲब्सॉर्ब रेडियंट एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग. असं पहिल्या पॉस्ट्युलेटचा आशय आहे. बॉडी इमिट रेडियंट एनर्जी ॲट ऑल टेम्परेचर्स except absolute zero temperature or 0 Kelvin. At the same time, body absorb radiant energy emitted by the surrounding. मराठीत परत एकदा समजावून घ्या. वन मिनिट. बॉडी जर सराउंडिंगमध्ये ठेवली असेल, तर बॉडी सराउंडिंगला सतत एनर्जी इमिट करते, त्याचवेळी सराउंडिंगकडून बॉडी एनर्जी ॲब्सॉर्ब पण करते. फक्त कंडिशन एक आहे की बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विन नसलं पाहिजे. 0 केल्विन नसेल तर बॉडी इमिट as well as absorb radiant energy from surrounding at all temperatures. असं पहिल्या पॉस्ट्युलेटचा आशय आहे. दुसरं पॉस्ट्युलेट असं आहे की बॉडीनं पर युनिट टाईम, म्हणजेच एका सेकंदात, बॉडीनं एका सेकंदात इमिट केलेली रॅडियंट एनर्जी ही 3 फॅक्टरवरती अवलंबून असते. रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन 3 फॅक्टर्स. वन इज नेचर ऑफ द बॉडी or nature of emitting surface. Second factor is area of emitting surface, and third factor is temperature of emitting surface. So this radiant energy emitted per unit time depends on 1, nature of emitting surface, 2, area of emitting surface, and 3, temperature of emitting surface. This is second postulate of Prevost theory. Amount of radiant energy emitted per unit time depends on 3 factors. One is nature, second is area, and third is temperature of emitting surface. So this is second postulate. Now third postulate is radiant energy emitted per unit time by hotter body is greater than radiant energy emitted per unit time by colder body. म्हणजे एखाद्या सराउंडिंगमध्ये जर हॉट बॉडी ठेवली आणि तशाच सराउंडिंगमध्ये एखादी
कोल्ड बॉडी ठेवली तर हॉटर बॉडी जास्त रेडियंट एनर्जी इमिट करते, तर कोल्डर बॉडी कमी रेडियंट एनर्जी इमिट करते. हा तिसऱ्या पॉस्ट्युलेटचा आशय आहे. रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम बाय हॉटर बॉडी इज ग्रेटर दॅन रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम बाय colder body. Then fourth postulate is light colored body. Light colored body reflects most of visible radiation incident on it. जी व्हाईट कलरची बॉडी असते, व्हाईट कलरची किंवा लाईट कलरची जी बॉडी असते ती इन्सिडेंट होणाऱ्या व्हिजिबल रेडिएशनपैकी जास्तीत जास्त एनर्जी रिफ्लेक्ट करते. म्हणून आपण उन्हाळ्यात व्हाईट कलरचे कपडे वापरतो. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाची उष्णता खूप तीव्र असते आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण लाईट कलरचे कपडे वापरतो. शक्यतो व्हाईट कलरचे कपडे वापरावेत, कारण व्हाईट कलरचे कपडे ही जास्तीत जास्त एनर्जी रिफ्लेक्ट करते. याउलट थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णतेची गरज असते. अशावेळी लाईट कलरचे कपडे न वापरता डार्क कलरचे कपडे वापरावेत. आणि तेच पाचवं पॉस्ट्युलेट आहे की डार्क कलर्ड बॉडी ॲब्सॉर्ब most of visible radiations incident on it. सूर्यप्रकाश हा व्हिजिबल रेडिएशनमध्ये येतो आणि व्हिजिबल रेडिएशन जर असतील तर डार्क कलरची बॉडी मॅक्झिमम एनर्जी ॲब्सॉर्ब करते. म्हणून थंडीच्या दिवसात ही डार्क कलरचे कपडे वापरावेत, शक्यतो काळ्या कलरचे कपडे वापरावेत. आणि त्याच्याशी संबंधित चौथा आणि पाचवं पॉस्ट्युलेट आहे लाईट कलर्ड बॉडी रिफ्लेक्ट्स. या उलट डार्क कलर्ड बॉडी ॲब्सॉर्ब मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट. तर अशी ही एकूण 5 पॉस्ट्युलेट्स आहेत. 1 minute. First postulate is body emit radiant energy at all temperatures except absolute zero of temperature, and at the same time body absorb radiant energy from surrounding. Secondly, amount of radiant energy emitted per unit time depends on nature, area and temperature of emitting surface. Then radiant energy emitted per unit time by hotter body is greater than radiant energy emitted per unit time by colder body. Fourth is light colored body reflects while dark colored body absorb most of visible radiations incident on it. आपण इथं